मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर. औरंगजेब प्रकरणानंतर फडणवीस आणि शिंदेंची दिल्लीवारी. मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाच्या रिसेप्शनसाठी दौरा. बीकेसीमध्ये भव्य वस्तू संग्रहालयाची घोषणा. आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा. अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायतवर काँग्रेसची एक हाती सत्ता. प्रिया विघ्ने यांच्याकडे आता नगराध्यक्षपदाचा कारभार. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. तापमानामुळे पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता. महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण गोव्यात मेघगर्जना. नाशिक बाजार समितीच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक. विद्यमान सभापती देवीदास पिंगळेंविरोधात 18 पैकी 15 संचालकांचा अविश्वास प्रस्ताव. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साताऱ्यातील बावधनची बगाड यात्रा. आज यात्रेतील बगाड्या होण्याचा मान यावर्षी अजित बळवंत ननावरे यांना मिळाला. प्रशांत कोरटकरवर अटकेची टांगती तलवार. कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. कुठल्याही क्षणी कोरटकरच्या अटकेची शक्यता. गेवराई तालुक्यातील सिरस मार्ग येथे सिंदफणा पट्ट्यातील 140 गावातील शेतकऱ्यांचा एकत्रित 16 दिवसांपासून लोकलढा. सिरस मार्ग उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. नागपूर हिंसाचारादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग. तणावाच्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना विनयभंग. अंधाराचा फायदा घेत जमावाकडून कृत्य. राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या कुंडलवार पिता पुत्रांचे एका पाठोपाठ एक सावकारी कारनामे उघड. आता यशोदा कुंडलवार यांच्यावरही गुन्हा दाखल. राण्या रावनं 2 वर्षात केला 52 वेळा दुबई प्रवास. मित्र राजू सोबत 26 वेळा गेली दुबईला. सोनं तस्करीच्या प्रकरणात मोठी माहिती. भिवंडी शहरातील तीनबत्ती बाजारपेठेत रमजान ईद निमित्त मोठी गर्दी. ईद निमित्ताने शेवई खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.